जे अभिनेता म्हणून ते 10व्या वर्षापासून जे अभिनेत्याच्या प्रवासाला त्यांची जी सुरुवात झाली, पण नेता म्हणून त्यांची अवघ्या 2 वर्षांपूर्वी तो प्रवास सुरू झालाय आणि तो नेता म्हणून सुरू झालेला जो प्रवास आहे, म्हणजे 2 फेब्रुवारी 2024 ला स्थापित केलेला पक्ष, जर 4 मे 2026 ला मुख्यमंत्री पदासारख्या आणि विधानसभा निवडणुकीत खरं तर एवढ्या सत्तेच्या जवळ जात असेल, तर त्यांच्यासाठी ही एक मोठी विजयाची नांदी आहे आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आता 113 जागा जिंकून टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय या घडीला. बहुमताचा आकडा हा 117-118 आहे. त्यामुळे अगदी 4-5 जागांचा फरक आहे. त्यामुळे याचा अर्थ काय होतो, की राज्यातल्या नागरिकांनी सुद्धा एक नवा राजकीय पर्याय निवडलेला आहे. नव्या राजकीय शक्तीला तिथे एक पर्याय म्हणून स्वीकारलेला आहे. फक्त स्वीकारलेलं नाही, तर अगदी त्यांना म्हणजे सत्तेच्या चाव्या सुद्धा देण्या इतपत तयारी दाखवलेली आहे. आणि मग ते थलापती विजय यांच्या लोकप्रियतेचं सुद्धा म्हणजे अनेकदा आपण आपल्याच राज्यात सांगायचं झालं तर राज ठाकरेंविषयी कायम इतर पक्षांकडून म्हटलं जातं, की त्यांची लोकप्रियता खूप आहे, पण त्याचं रूपांतर हे मतांमध्ये होत नाही. पण थलापती विजय यांच्याबाबत सांगायचं झालं, तर थलापती विजय हे अभिनेते म्हणून त्यांनी केलेली कारकीर्द आणि आता नेता झाल्यानंतरची त्यांची कारकीर्द याच्यात सुद्धा मोठं अंतर पाहायला मिळालं. तरी त्यांचे सिनेमे जसे सुपरहिट व्हायचे, तशी आता त्यांची निवडणुकीतली ही पहिली इनिंग आहे, पहिली निवडणूक आहे. पण ती सुद्धा सुपरहिट होताना दिसते आणि त्यांनी मग मोठ्या-मोठ्यांना खरं तर पिछाडीवर टाकलेलं दिसतंय. दुसरा अर्थ असा निघतो, की डी सारख्या सत्ताधारी पक्षासाठी हा एक मोठा फटका आहे. कारण 67 जागांवर घसरलेली जी AIADMK आहे, ही सत्ताधारी पक्षासाठी मोठी माफ करा, AIADMK सारख्या पक्षासाठी मोठी घसरण आहे. म्हणजेच काय, की सत्ता विरोधी लाट, जी अँटी इन्कम्बन्सी आहे, जी राज्यातल्या मतदार राजाची होती, ती ह्या मतदानातून आपल्याला पाहायला मिळाली आणि आजच्या निकालातून मतदारांनी खरं तर AIADMKला नाकारून तिसरा पर्याय निवडलेला दिसतोय. आणि शासन म्हणजे सरकार म्हणून तुम्ही काय काम करता? सत्तेत असताना तुम्ही लोकांची किती कामं करता? या विरोधात खरं तर हे मतदान झालेलं दिसतंय. कारण मतदार राजा तुमच्यावर नाराज आहे. AIADMK हा अजूनही रेलेव्हंट आहे, पण दुसऱ्या स्थानावर गेलेला आहे. कारण 54 जागांवर 67 जागांवर AIADMK आहे आणि तो दुसऱ्या जागेवर आहे. पण त्यामुळे मुख्य लढत ही AIADMK विरुद्ध TVK अशी जरी होत असली, तरी DMK जो सध्या सत्ताधारी पक्ष आहे, तो कसा फॅक्टर प्ले करतोय, तो कसा सत्तेच्या चाव्या स्वतःजवळ ठेवणार का? पाठिंबा देणार का? कुणाशी वाटाघाटी करणार? हे आपल्याला बघावं लागणार आहे. कारण जर TVKला सिंगल हँडेड मेजॉरिटी मिळाली नाही, म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी जर ठरली नाही TVK, तर मात्र हे 2 पक्ष एकत्र येऊन किंवा या दोन्ही पक्षातला जो सध्याचा DMK पक्ष आहे, जो सत्तेत आहे, तो कुणाशी हातमिळवणी करतोय, हे बघावं लागेल. त्यामुळे किंगमेकरच्या परिस्थितीत असलेले TVKला सुद्धा आता मात्र सत्तेत येण्यासाठी पुढे हात पसरावे लागतायत, की मतदार राजा हा पुढच्या मतमोजणीच्या फेऱ्यांअखेरीस सत्तेच्या पूर्ण चाव्या या TVKकडे देतोय, हे आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण जसं मगाचपासून आम्ही बोलतोय, तमिळनाडूसाठी हे 58 वर्षांनंतरचं हे ऐतिहासिक निवडणुकीचा निकाल आहे हा. कारण आधी कायम DMK आणि AIADMK हे जे पारंपरिक पक्ष आहेत, ते कायम तिथल्या सत्तेच्या चाव्या सांभाळत आले. त्यांच्याकडे कायम सत्ता राहिली आहे. पण यंदा मात्र सेलिब्रिटी ड्रिव्हन पॉलिटिक्स आपल्याला पाहायला मिळतंय आणि मग तिथे थलापती विजय यांचा जो प्रभाव आहे, तो खरं तर मतदार राजांवर सकारात्मक दृष्ट्या आपल्याला पाहायला मिळालाय. आणि मतदार राजा जो पूर्वीच्या काळी जो एक ठरलेला होता, म्हणजे आपण जर बघितलं असेल, की काँग्रेसला मानणारा अजूनही पारंपरिक मतदार आहे. पण जो त्याच पारंपरिक घरातला नवोदित मतदार आहे, तो मात्र कुठेतरी मोदींच्या नेतृत्वाला आणि सध्याच्या ज्या बदललेल्या एकूणच राजकीय चित्राला आकर्षित होणारा दिसतोय. पण पूर्वीच्या काळी जो भाजपचा मतदार होता, तो भाजपचा मतदार कन्सिस्टंटली असायचा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.